गुणाचे ग माझे विद्यार्थी. मस्त मस्त कमेंट्स केल्यात. काकू आम्हाला तुम्ही बोललेलं आवडलं म्हणून. मग काकू अशीच बोलत असते. झोपताना कसं आहे, जरा चांगल्या चांगल्या गोष्टी डोक्यात आल्या ना, त्या झोपताना थोड्याशा शेअर करायच्या असं मी ठरवलं. पण रोज ऐकत जा. काय नाही. हां, पहिलंच थोडंसं सांगते. पण काय काय विद्यार्थ्यांनी सांगितलं काकू खूप बोललात म्हणून. चांगलं बोलले ना बाळा म्हणून, का वाईट बोलले का? तुझ्याच भविष्यासाठी. म्हातारीला सांभाळू नको, पण तू जर आता डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, अरे मागचं रिपीट करावंच लागतं. तो अभ्यास करताना पण तसंच करायचा. काल काय अभ्यास केला पहिलं ते वाच आणि मग पुढं जा. नाहीतर काल काय वाचले तर तुझ्या डोक्यात राहणार नाही आणि मग जाशील फक्त आज सांगितले तेच वाचशील. पेपरमध्ये काय लिहिणार तू? कधी पण अभ्यास करताना एकच अवलंबायचं. काल अभ्यास काय झाला नाही तो वाचून घ्यायचा आणि मग पुढं चालायचं. नाहीतर ते मागचं कालचं राहतं तसंच आणि चाललं आजच्या अभ्यासावर. मग कालचं राहतं का लक्षात? एकदा वाचलं की नाही लक्षात. रोज तू ते मागचं रिपीट केलं की नाही, मग याची प्रॅक्टिस होत राहते ना तुला. मग तुला परीक्षेच्या काळामध्ये पाठांतर करायची वेळच लागणार नाही. रिपीट करायचं, रिपीट. आज हा विषय, उद्या तो विषय, तो विषय. हां, पण मुलांना माझा व्हिडिओ लय आवडला. खूप कमेंट्स लय भारी भारी केले. मग माझ्या पोरांचं भलं व्हायला पाहिजे म्हणून मी सांगते. मग काय, तुमच्यावर तर आमचं आयुष्य आहे म्हातारींचं. तुम्ही सुधारले, तुमचं भविष्य सुधारलं, आम्हाला नाही सांभाळ. पण आम्ही गर्वाने सांगू की नाही, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा बिझनेसमॅन आहे. तू तरी तुझ्या बायका पोरांना चांगलं सांभाळशील की नाही? आता तुला मजा वाटते रे या पुरीच्या मागं लागायला, त्या पुरीच्या मागं लागायला, हसायला, मजा करायला. काय नाही, 2 मिनिटाचा खेळ या. शेवटी लग्न करायचंच आहे. घाबरू नको. या पुरीच्या मागं लागून एवढ्या वयाच्या आधी लग्न करू नको बघ. 12, 13, 14, 15, 16, 17, 18 या वयात तू सुधारला ना, तू राजा माणूस झाला, राजा. लिहून घे, लिहून. कधीतरी तुला आठवण या काकूंनी सांगितलेलं. यूट्यूबर बाई. फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. मस्त तुला काय बनायचं आहे ना, ते एका नाही का असं डोक्यात इतकं ठेव की ते डोक्यातलं जायलाच नाही. रिपीट कर, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं. अरे नुसतं डॉक्टर व्हायचं लिहू नको, अभ्यास पण तसा कर. एक काम कर ना तू, रोज अभ्यास करायचा आहे ना तुला. आज वहीवर करतो की नाही, 6 पेन्सिलने पहिल्यांदा एका वहीवर पहिल्यांदा डॉक्टर लिही. तुला इंजिनियर व्हायचं, तू इंजिनियर लिही. तुला बिझनेसमॅन लिही. तो शब्द तू वहीत अभ्यास करताना रोज वापरशील का नाही? काही नाही लिहायचं. सरांनी विचारलं ना, सरांना सांगायचं सर मला हे व्हायचं आहे म्हणून मी लिहून ठेवलं. सर तुला काहीच बोलणार नाही. काही तो वाईट शब्द नाही आहे, चांगल्याच गोष्टी. वहीच्या शेवटच्या पाण्यावर लिहून ठेवतो की नाही काय काय, कार्टून काढशील, हे काढशील, ते काढशील, ते काढशील. मग हा शब्द लिहिला ना, तुला जर काहीच बोलणार नाही. तू काम करते. माझ्या विद्यार्थ्यांना मी सुधरवायचं ठरवलं आहे. माझे 2-3 शब्द ऐकले ना विद्यार्थ्यांनी, पुढे जाणार. उद्या म्हणू नको, उद्यापासून सुरू करतो. आता बसलायस ना, कर लगेच चालू कर. 4 ओळी तर करशील, 1 ओळ करशील, अर्धी ओळ तर करशील, पण करायचंच. मोबाईल कसा वेळेवर लागतो तुला, TV बघायला कसं वेळेवर लागतो, तसा अभ्यास पण वेळेवर कर. हे 4-5 वर्ष आहेत ना, तू सुधरून राहा. कसा पुढं नाही गेला तर बोलतो आणि तू जाणार पुढं. म्हातारींना सांभाळायचे, बायका पोरांना सांभाळायचे. लग्नाला लवकर घाई करू नको, मिळतात लग्न. अरे तुला जन्माला घातलं आहे ना देवाने मुलगा म्हणून, मग तुझ्यासाठी बायको कुठे तर ठेवली असं ना, तू काय पोरींच्या मागं लागतो? नको लागू. आहे तुझ्यासाठी बायको कुठेतरी आहे, ती भेटत असते. उगं पळायचं नाही या देवाने कुठेही. एवढं काम कर.